नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत तिन्ही खंडपीठांसाठी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयासाठी, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठांसाठी लिपिक, शिपाई, हमाल अशा चारही संवर्ग म्हणजे जवळजवळ 2 पदे म्हणू शकता. या दोन्ही पदांसाठी एकत्रित जवळजवळ 2,000 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परीक्षा ही पूर्ण झाली असून जवळजवळ 2 महिन्यापासून उमेदवार जे आहे निकालाची वाट पाहत आहेत. यासाठी एक आशा निर्माण झाली होती, कारण 10 तारखेला जो निकाल आहे चालक पदासाठीचा या भरती प्रक्रियेअंतर्गत हा निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र त्यानंतरनं लिपिक आहे, शिपाई आणि हमाल या पदासाठीचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही आहे. तर या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर कट ऑफ संदर्भात सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. अधिकृत परिपत्रक हे कधीपर्यंत येऊ शकतं, त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत अधिकृत जी अंतर्गत बातमी आपल्याकडे आहे, अपडेट आहे, याबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. कट ऑफ सुद्धा जाणून घेऊयात. सेफ स्कोर हा कितीपर्यंत जातोय, उमेदवारांची शॉर्टलिस्ट ही कशी जाहीर होईल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठातील शिपाई, हमाल, फराश आणि लिपिक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या सर्व पदांच्या परीक्षा पूर्ण झाल्या आहेत, मात्र निकाल आणि कट ऑफ हा अद्याप जाहीर झालेला नाहीये. अनेक उमेदवार सतत विचारत आहेत की निकाल हा नेमका कधी लागणार आणि कट ऑफ हा कितीपर्यंत जाऊ शकतो, किती जाऊ शकतो, म्हणजे सगळ्यात सेफ झोन हा कोणता असेल. तर मिळालेल्या माहितीनुसार उमेदवारांच्या जी चर्चा आहे, उमेदवारांची स्वतःची चर्चा, त्यांची चर्चा आणि त्याचबरोबर अधिकृत जे मुंबई उच्च न्यायालयाचे ऑफिशियल आहेत, अधिकारी आहेत, यांच्या अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार निकाल जवळजवळ पूर्ण झाले आहे. म्हणजे यादी जी आहेत शॉर्टलिस्ट या जवळजवळ पूर्ण झाल्या असून निकाल जाहीर हा कोणत्याही क्षणी होऊ शकतो. म्हणजे आज संध्याकाळी सुद्धा, आत्ता सुद्धा निकाल लागू शकतो किंवा उद्या सकाळ किंवा दुपारी सुद्धा निकाल लागण्याची शक्यता आहे. अंदाजे जर तारीख पाहिल्यात तर 24 जून ते 27 जून दरम्यान हा जो निकाल आहे हा लागण्याची शक्यता आहे, किंवा याच आठवड्यामध्ये हा निकाल प्रसिद्ध होऊ शकतो. अशी 100% महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. मात्र अधिकृत जे मुंबई उच्च न्यायालयाची अधिकृत जी नोटीस आहे ही मात्र अद्यापही परिपत्रक जाहीर झालेलं नाही आहे. अधिकृत वेबसाईटवर याबाबतचे अपडेट लवकरच जाहीर होईल. सध्या यामागचं कारण पाहिलं तर नवीन ज्या जाहिराती आहेत या सध्या अपलोड होत आहेत. म्हणजे स्वीपर असेल, त्याचबरोबर चालक पदासाठी सुद्धा जाहिरात आलेली आहे. आणि ही मोठी प्रक्रिया असल्यामुळे यासाठी सुद्धा थोडा वेळ लागतोय, कारण यादी जी आहे हे जास्त मोठी यादी लागणार आहे. का याचं कारण आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं होतं की जवळजवळ 1,15 याप्रमाणे जर उमेदवारांना घेतलं तर जवळजवळ 887 जागा ह्या शिपाई, हमाल या पदासाठी आहेत आणि लिपिक पदासाठी जवळजवळ 1,300पेक्षा जास्त जागा. त्यामुळे उमेदवारांची शॉर्टलिस्टसुद्धा ही मोठी लागणार आहे. तर कट ऑफबद्दल सुद्धा बोलून घेऊयात. कट ऑफबद्दल बोलायचं झालं तर यावर्षीचा कट ऑफ हा तुलनेनं कमी लागणार आहे, कारण आत्ताच मी तुम्हाला कारण सांगितलं, खूप जास्त उमेदवारांना संधी हे मिळणार आहे. त्या कारणामुळे तुलनेनं कट ऑफ जो आहे हा कमी राहण्याची शक्यता आहे. आणि यामागची 2 कारणं आपण पाहूयात. पहिलं कारण म्हणजे जागांची संख्या. आत्ताच सांगितलं त्यानुसार जागा खूप जास्त आहेत. म्हणजे लिपिक पदासाठी 1,332 जागा आणि 1,15 याप्रमाणे एका जागेसाठी जर 15 उमेदवार, तर किती उमेदवार तुम्हीच अंदाज लावू शकता. एवढ्या उमेदवारांसाठी शॉर्टलिस्ट पडणार आहे आणि या कारणामुळे सुद्धा शॉर्टलिस्ट पडायला वेळ जातोय. त्याचबरोबर चालक पदासाठीची जी शॉर्टलिस्ट जाहीर झाली होती यामध्ये उमेदवारांचे रजिस्ट्रेशन नंबर होता आणि उमेदवाराचं नाव होतं, पण उमेदवाराचे मार्क्स जे आहेत हे कुठेही दर्शवले नव्हते. या कारणामुळे सुद्धा आता उमेदवारांची अपेक्षा असेल की त्यांना मार्क्ससुद्धा दर्शवावे. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे, ज्यांचं म्हणजे शॉर्टलिस्टमध्ये नाव आलं आहे, सिलेक्शन पूर्ण नाही, त्याच्यानंतरनं पुन्हा उमेदवारांची पुढची कौशल्य चाचणी आहे, मुलाखत आहे. तर त्या प्रक्रिया होण्या अगोदर उमेदवारांची शॉर्टलिस्ट जाहीर झाली तर किती पर्सेंटेज, किती मार्क्सला उमेदवारांचं निवड झाले तर ते मार्क्स दाखवावेत अशी उमेदवारांची अपेक्षा आहे. आता हे झालं एक कारण
उशिरा येण्यासाठीचं आणि कट ऑफ संदर्भात सुद्धा आपण जाणून घेतोय. दुसरं कारण कट ऑफ कमी लागण्याचं म्हणजे परीक्षेमध्ये काही प्रश्न कन्फ्युजिंग होते. म्हणजे काही प्रश्न असंच चुकीच्या पद्धतीचे होते ज्यांचे फुल मार्क्स उमेदवारांना मिळायला हवे आहेत. तर या कारणामुळे अवघड स्वरूपाचे जे प्रश्न होते, समजा 2 ते 4 प्रश्न असतील किंवा 2 प्रश्न असतील, तर त्यांचे जे गुण आहेत हे उमेदवारांना फुल मार्क्स मिळतील. आणि या कारणामुळे उमेदवारांचे गुण समजा 20 येणार असतील, 2 गुण वाढले तर 22 होतील. आणि या कारणामुळे कट ऑफसुद्धा कमी लागेल, कारण उमेदवारांना जास्त गुण हे मिळू शकतात. तर या कारणामुळे जर पाहिलं तर अपेक्षित कट ऑफ जो आहे आपण पाहिला लिपिक पदासाठी, तर 90 गुणांच्या परीक्षेमध्ये 55 ते 60 गुणांचा हा सेफ झोन तुम्ही मानू शकता. त्याचबरोबर शिपाई या पदासाठी हमाल आणि फराश या तिन्ही पदांसाठी, म्हणजे शिपाई, हमाल आणि फराश हे तिन्ही एकच पदे आहेत. फक्त यामध्ये 3 वेगवेगळी पदे जी आहेत यासाठी उमेदवार निवडू शकतात. फक्त पेपर जो आहे हा एकच घेतलेला आहे. तर यासाठी 30 गुणांचा पदांसाठी 19 ते 24 गुणांचा कट ऑफ राहू शकतो. आता यामध्ये 19 ते 24 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील तर तुम्हाला संधी मिळू शकते. मुख्य म्हणजे ही जी सगळी भरती प्रक्रिया आहे या दोन्ही पदांसाठीची, यामध्ये कोणतंही आरक्षण नव्हतं. म्हणजे तुम्ही OBC, त्याच्यानंतरनं ओपन असाल, PWD असाल किंवा ST असाल, NT असाल, कोणतेही प्रवर्ग असू द्या, तुम्हाला समान संधी आहे. त्यामुळे एक चांगली संधी या ठिकाणी उमेदवारांना आहे. कोणत्याही प्रवर्गामध्ये सिलेक्शन नसताना फक्त तुमचं जे काही तुमचं गुण असतील त्या चांगल्या गुणांच्या आधारे, तुमच्या हुशारीवर गुणांच्या आधारे तुमचं या ठिकाणी निवड होणार आहे. तर लिपिक पदासाठी पाहिलं तर पुढील निवड प्रक्रिया 3 टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा जो आहे लेखी परीक्षा जे पूर्ण झाले, त्याच्यानंतरनं आपण पाहिलं की दुसरा टप्पा आहे टायपिंग टेस्ट लिपिक पदासाठी घेतली जाईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये मुलाखत होईल. आता पहिल्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा पूर्ण झाले, त्याचेच आता शॉर्टलिस्ट यादीची वाट उमेदवार पाहत आहेत. ही यादी जाहीर झाल्यानंतर ना उमेदवारांची जी पुढची प्रक्रिया आहे त्यासाठीचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट हे जाहीर केले जाईल. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर टायपिंग टेस्ट जी आहे एकूण 20 गुणांची असेल. 10 मिनिटामध्ये 400 शब्द म्हणजेच 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग अपेक्षित आहे. आणि या टप्प्यामध्ये किमान 10 गुण येणं आवश्यक आहे. 10 गुण मिळाले तर त्यानंतर तुम्ही पुढचा टप्पा जो आहे मुलाखतीसाठी पात्र ठराल. तर यामध्ये मुलाखत जी आहे 40 गुणांची होईल आणि त्यामध्ये किमान 16 गुण मिळवणं आवश्यक राहील. तर अशा पद्धतीने ही टायपिंग टेस्ट जी आहे आणि मुलाखत उमेदवारांची लिपिक पदासाठी घेतली जाईल. त्याच्यानंतर शिपाई, हमाल आणि फराश या पदांसाठी लेखी परीक्षेनंतरनं शारीरिक क्षमता चाचणी आणि त्यानंतरनं मुलाखत सुद्धा होणार आहे. आणि यामुळे निकालाची वाट पाहत असताना उमेदवारांनी पुढील टप्प्यांची तयारी सुरू ठेवणं आवश्यक आहे. आपण जो कट ऑफ सांगितलाय, सेफ झोन सांगितलेला आहे, तर त्या अंतर्गत जर उमेदवार असेल तर त्या उमेदवारांनी पुढची तयारी आणि त्यांचे कागदपत्र तयार ठेवायला काही हरकत नाही. कारण त्यांचं नाव जे आहे जवळजवळ हमखास येऊ शकतं. कारण मोठी कट ऑफ जे आहे, मोठी यादी लागणार आहे आणि कट ऑफसुद्धा कमी जाणार आहे. तर मित्रांनो, तुमचे गुण अपेक्षेपेक्षा कमी असतील तर निराश होऊ नका. कारण 2 ते 3 कारणं अशी आपण सांगितली वरती, त्या अंतर्गत तुमचे गुण आहेत हे वाढू शकतात. आणि मोठ्या प्रमाणामध्ये जागा असल्यामुळे परीक्षेची कठीणता लक्षात घेता कट ऑफ जो आहे हा कमी राहू शकतो. त्याचबरोबर शॉर्टलिस्ट लागले तर त्यामध्ये काही उमेदवार पुन्हा जर यामध्ये निवडीसाठी गेलेच नाही तर त्यानंतर पुन्हा अजून एक शॉर्टलिस्टसुद्धा लागण्याची शक्यता आहे. सध्या तरी पहिले शॉर्टलिस्टचे उमेदवार, पहिल्या निकालाचे उमेदवार वाट पाहत आहेत. निकालाबद्दलची कोणतीही अधिकृत सूचना आली तर सर्वात आधी अपडेट देण्याचा आपला प्रयत्न असेल. आणि यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचं अधिकृत जी वेबसाईट आहे ती सुद्धा चेक करा. त्या ठिकाणी सुद्धा महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. सगळ्या अशाच सरळ सेवा भरतीबाबतच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.